ट्रॅफिक रूल्स. संध्याकाळची वेळ होती आणि चिंकी बाहेर सायकल चालवत होती. चिंकीच्या सायकलच्या मागे गट्टू आणि बाबा दोघंही वॉक करत होते. चिंकी, आता शेवटचे 2 मिनिटं, मग तुझे 10 मिनिटं संपतील. मग सायकल चालवण्याची पाळी माझी आहे. हो गट्टू, जर तू मला सायकल चालवताना डिस्टर्ब केलंस तर मी अजून 2 मिनिटं वाढवेन. गट्टू हे ऐकून शांत होतो आणि बाबा हसू लागतात. गट्टूची पाळी येणारच असते तेवढ्यात चिंकीचा सायकलवरचा बॅलन्स बिघडतो आणि ती बायसिकल लेन मधून हटून रोडच्या रॉंग साइडला सायकल घेऊन निघून जाते. अगं चिंकी बेटा, ती रॉंग साइड आहे. पण चिंकीला बाबांचं बोलणं ऐकू येत नाही. कळत नाहीये बाबा इतक्या दुरून काय सांगतायत ते समजतच नाहीये. बाबा, असं वाटतंय की चिंकीला आपला आवाज जात नाहीये. चला आपण तिच्या जवळ जाऊ. बाबा आणि गट्टू चिंकीच्या जवळ जाऊ लागतात, पण त्या अगोदरच चिंकीला समोर कुणीतरी येऊन अडवतं. हे आणि कुणी नाही, ट्रॅफिक पोलीसवाले अंकल होते. अगं बेटा, तू बायसिकल लेन मधून सायकल चालवण्याच्या ऐवजी रॉंग साइडनी का चालवतेस? तुला काही कल्पना आहे का हे किती खतरनाक असू शकतं? सॉरी काका, माझा तोल गेला आणि मी रस्त्याच्या ह्या बाजूला आले आणि मला नव्हतं माहिती ही रॉंग साइड आहे, म्हणून मी सायकल नाही थांबवली. सगळ्या मुलांना ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती असायला हवी आणि तुला नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने सायकल चालवायची आहे. तोपर्यंत बाबा आणि गट्टू चिंकीपाशी येतात. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी सर, पुन्हा अशी चूक होणार नाही. इट्स ओके, पुढच्या वेळेस पासून लक्षात ठेवा. एवढं बोलून ट्रॅफिक पोलीसवाले अंकल तिथून निघून जातात. चिंकी पोलीसवाल्या काकांनी रागवल्यामुळे जरा उदास झाली होती. अरे गट्टू, चिंकी, तुम्हाला ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती नाही? नाही बाबा, कदाचित आम्हाला माहितीये. हो बाबा, याचा अर्थ असाच होतो ना की आम्ही लक्षपूर्वक रस्ता क्रॉस करायला पाहिजे. अरे नाही गट्टू चिंकी, ट्रॅफिक रूल्स मध्ये अजून बाकीही नियम असतात. हो बाबा, ते कोणते? हो बाबा, अजून कोणते रूल्स? सांगतो मुलांनो, तुम्ही आधी घरी चला, अंधार पडतोय. आई घरी वाट बघत असेल. हो बाबा, पण चिंकी, आता सायकल मला दे. घरापर्यंत सायकल मी चालवणार. चिंकी गट्टूला सायकल देते आणि बाबा गट्टू चिंकी घरी पोहोचतात. अरे आलात तुम्ही? चला लवकर हातपाय धुवा, जेवण तयार आहे. सगळे मिळून डिनर करतात आणि झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी, गट्टू चिंकी लवकर उठा, आज मी तुमच्या दोघांना ट्रॅफिक रूल्स बद्दल सांगणार आहे, तेही फन वेने. बाबा, मला तर खूप झोप येतेय. रूल समजून घेण्यासाठी लवकर उठणं गरजेचं आहे. हो बाबा, आम्ही अजून थोडा वेळ नाही झोपू शकत का? नाही मुलांनो, चला लवकर उठा. मी आई सोबत तुमच्या आवडीचा नाश्ताही बनवला आहे. गट्टू चिंकी पटापट ब्रश करतात आणि डायनिंग टेबल जवळ जाऊन बसतात. डायनिंग टेबलवर त्यांच्या आवडीचा फेवरेट नाश्ता चीज सँडविच तयार होतं. वाव बाबा, तुम्ही तर आमचे आवडते सँडविच बनवलेत. हो मुलांनो, माझ्याकडे काय आहे ते. बाबा मुलांना समोरच्या भिंतीवरचा एक बोर्ड दाखवतात, ज्यावर मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं ट्रॅफिक रूल्स. बाबा, हे काय? चिंकी, याच बोर्डच्या मदतीनं मी तुम्हाला ट्रॅफिक रूल्स सांगणार आहे. त्या बोर्डवर रोड सेफ्टी संदर्भात बऱ्याचशा अगदी रंगबिरंगी चित्र होती. हो बाबा. हो मुलांनो, नियम जाणून घेण्या अगोदर आपल्याला हे माहिती हवं की मिस ट्रॅफिक लाईट्स आपल्याला काय सांगते. बाबा बोर्डवरच्या एका ट्रॅफिक लाईट कडे बघून इशारा करतात. बाबा, ट्रॅफिकचा हा लाल रंग आपल्याला थांबायला सांगतो. अगदी बरोबर गट्टू. आता तू सांगू शकतोस का की पिवळ्या आणि हिरव्या लाईटचा काय उपयोग आहे? ते तर नाही माहित बाबा. हो बाबा, मलाही नाही माहिती. मुलांनो, ग्रीन लाईट आपल्याला पुढे जाण्याचा इशारा करते आणि येलो लाईट आपल्याला सांगते की कधी रेड सिग्नल होऊ शकतो, तेव्हा आपली वाहनं आपल्याला हळू करायला हवीत. असं आहे होय बाबा, याचा हा अर्थ असतो? हो बेटा, तुला माहितीये काल ट्रॅफिकवाल्या काकांनी तुला का रागवलं ते? नाही. ट्रॅफिक रूल्स नुसार आपल्याला सायकल नेहमी सायकलच्या लाईन मधूनच चालवायला हवी. रोडच्या बाकी हिस्स्यांना बायसिकल साठी रॉंग साइड मानलं जातं आणि जर बायसिकल लेन नसेल तर आपली बायसायकल रोडच्या अगदी डाव्या बाजूने चालवायची. हो बाबा, आता मला कळालं की माझी काय चूक झाली होती. बाबा, अजून कोणते ट्रॅफिक रूल्स असतात? मुलांनो, यासोबतच चालण्यासाठी आपल्याला नेहमी साइड वॉक्सची आवश्यकता असते आणि बायसायकल किंवा बाईक चालवताना हेल्मेट किंवा कार चालवताना सीट बेल्ट नेहमी लावायला हवा. हो बाबा, हे आमच्या टीचरने पण सांगितलं होतं.
पण असं का बाबा? हेल्मेट आणि सीट बेल्ट का गरजेचं आहे? व्हेरी गुड क्वेश्चन चिंकी. समज तुझी सायकल खूप जोरात चालवतेस आणि एकदम समोर एक मोठा दगड रस्त्यात येतो आणि तुझा बॅलन्स बिघडतो, तेव्हा काय होईल? मग तर मी पडेल ना बाबा. हो, आणि तू जर हेल्मेट घातला असशील तर तुला डोक्याला लागणार नाही. आणि असेच तुम्ही जर कारमध्ये असाल आणि एकदम जर ब्रेक लागला तर तुम्हाला सीट बेल्ट वाचवू शकेल. ओ, आत्ता कळलं बाबा. हो मुलांनो, आणि रोड क्रॉस करताना आपल्याला अगोदर लेफ्ट मग राईट बघायला हवं आणि रस्ता मोकळा झाल्यावर मगच रोड क्रॉस करायला हवा. हो बाबा. हो, आणखी एक, बस आणि इतर अशा वाहनांवरतून राईड करताना आपण कधी उभं राहायला नाही पाहिजे आणि गाडीतून हात बाहेर काढले नाही पाहिजेत. बाबा, मी असं अजिबात करत नाही, पण चिंकी नेहमी शाळेच्या बसमधून हात बाहेर काढते. नाही बाबा, गट्टू काहीही बोलतोय आणि मी यापुढे ट्रॅफिक रूल्स अजिबात नाही तोडणार. गुड मुलांनो, मला तुमच्याकडून हीच आशा होती. बाबांच्या लेसन नंतर सगळेजण नाश्ता करतात. व्हिडिओ गेमची चटक. शाळेनंतर गट्टू चिंकी घरी आले. चला मुलांनो, जेवण तयार आहे. लवकर हातपाय धुवून या. शाळेतून येताच भूक लागली असेल ना? हो आई, खूप भूक लागलीये. आणि आज तर तू छोले भटुरे बनवलेस ना? उफ, किती मस्त वास येतोय. वास तर येणारच. मी इतक्या प्रेमाने तुमच्या दोघांसाठी बनवलंय. चला लवकर बसा, जेवण गार होईल, मग मजाच येणार नाही. हो आई. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर जाऊन बसतात. आई त्यांना प्लेटमध्ये छोले भटुरे काढून देते. चिंकी खाण्यासाठी खूप एक्साइटेड होती, पण गट्टूचं लक्ष मात्र खाण्यात नव्हतं. आई, तुझा फोन कुठे? माझा फोन? तुला का हवाय माझा फोन? हवाय, तू सांग ना, कुठे? आधी हे सांग की का हवाय? तुला नाही कळणार. वा बाळा, हे काय बोलणं झालं? चिंकी, ह्याला काय झालंय? त्याला तो गेम खेळायचा आहे आई. अजिबात देऊ नकोस त्याला. माइंड युअर ओन बिझनेस चिंकी. एक नवीन गेम आलाय. त्याचे सगळे मित्र त्याविषयीच बोलत होते. ते गेम फोनवर खेळतात. बर, हा कुठला गेम आहे सांग बरं? आई, तो एक कार रेसिंगचा गेम आहे, झुम झुम एक्स. त्यामध्ये अनेक फास्ट कार आहे, जसं की फरारी, बगाटी, जिच्या सोबत आपण खेळू शकतो. माझे सगळे मित्र तोच गेम खेळतात आई. मलाही खेळायचा आहे. जेवण झाल्यावर थोडा वेळ खेळू शकतो ना? प्लीज आई, प्लीज. ठीक आहे, तू खेळ गेम. आता जेवण तर कर. थँक्यू आई, तू सगळ्यात भारी आहेस. आई, तू ह्याचं नको ऐकू. तो सुद्धा फोनला चिटकून बसेल. नंतर तो कोणाचंच ऐकणार नाही. आई चिंकीला समजत नाही म्हणून हसू लागते. गट्टू खाऊन झाल्यावर आईकडनं फोन घेतो. हे बघ गट्टू, आता 2 वाजलेत. मला 3 वाजता फोन परत हवाय, समजलं? हो आई, तू काळजी नको करू, देईन ग. हो आई, अजून 1 तास प्लीज. मी आता 1 लेवल पुढे आलोय. 4 वाजता मी नक्की फोन देईन. असं करता करता घड्याळात 7 वाजतात आणि गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसहून परत येतात. अहो, आलात तुम्ही घरी? प्लीज जरा गट्टूला समजावा. दुपारपासून माझा फोन घेऊन बसलाय, परत देतच नाहीये. गट्टू, आईचा फोन परत कर. गेम खेळत बसशील तर डोळे खराब होतील गट्टू. आणि होमवर्क केलास की नाही? चिंकी, यांनी आज होमवर्क केलाय का? नाही बाबा, घरी येताच फोनवर गेम सुरू. गट्टू, फोन मला देऊन टाक. जा, होमवर्क कर. आजपासून तुला फोन मिळणार नाही. ऐक, या फोनला पासवर्ड टाक. गट्टू इथे चिडूच शकणार नाही. संध्याकाळी गट्टू आणि चिंकी होमवर्क करतात, पण इथेही गट्टूच्या मनात गेमचेच विचार सुरू असतात. गट्टू, तू भूत वाटतोयस. इतक्या सकाळी सकाळी काय करतोयस? ओरडू नकोस चिंकी, माझं डोकं दुखतंय. तू पूर्ण वेळ फोन घेऊन बसलायस. झोप पूर्ण झाली नाही तर शाळेत कसा जाशील? गट्टू, तुला काय झालंय? आजारी आहेस का? पूर्ण वेळ झुम झुम एक्स खेळत होता, म्हणून असा दिसतोय. बापरे,
हे फक्त गट्टूच करू शकतो. आई बाबा रागवले नाहीत का? मी सुद्धा झूम झूम एक्सचा भक्त झालो होतो, पण आता आई बाबा मला फोन नाही देत. आई बाबांनी फोनला पासवर्ड टाकला होता, पण गट्टूने शोधून काढला. हे बरोबर बोललीस तू. अच्छा, आज फ्रायडे आहे. आज आपण सगळे पार्क मध्ये खेळायला भेटणार आहोत. ठीक आहे, तुम्ही दोघं येताय ना? येस. येस येस, मग आपण भेटूयात सगळे. चल गट्टू, खेळायला जाऊयात. बाहेरात सगळे येणार आहेत. हरी, पिंकी, बनी, गुड्डी सगळे. चल ना जाऊया. चल चल चल. चिंकी, मला त्रास देऊ नकोस. तुला जायचं असेल तर जा. चिंकी एकदम चमकतेच, कारण गट्टू नेहमी खेळणाऱ्या मुलांमध्ये पुढे असायचा. चिंकीला जरा वाईट वाटतं, पण गट्टूची तिला काळजी वाटते. ती थोडी नाराज होऊनच खेळायला निघून जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा गट्टू मोबाईलवर गेम खेळत असतो. अचानक गेमच्या स्क्रीनवर एक अलर्ट येतो. त्यात मोठ्या लाल अक्षरात लिहिलेलं असतं, गेम अपडेट प्लीज वेट. गट्टू फ्रस्ट्रेट होऊन जातो. त्याला गेमच खेळायचा होता, पण अपडेटमुळे त्याला थांबावं लागलं. गेम अपडेट व्हायला तर वेळ लागेल. तोपर्यंत काय करू? अरे यार, जाऊन बघतो चिंकी काय करतीये. आई, चिंकी कुठे? अरे, बाहेर आलास फोनमधून? चिंकी तर बाहेर खेळतीये मित्रांसोबत. पार्क मध्ये हरी आहे बहुतेक. तूही जातोयस? हो आई, मी जातो. अरे गट्टू, तू आलास? आम्हाला वाटलेलं तू गेम नंतर आम्हाला विसरूनच गेलास. आम्हाला तर वाटलं होतं की झुमझुम एक्सने आमची जागा घेतली की काय. हो, मलाही. चल, आम्ही पकडापकडी खेळतोय. तू नवीन आलायस ना? तू पकड आम्हाला. पळा सगळे, पळा. गट्टू सगळ्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला पळायला शक्ती मिळत नव्हती. तो खूप स्लो पळतो. त्याला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं. खूप दिवसांनी खेळल्यामुळे त्याच्या डोळ्यांना ऊन सहन होत नव्हतं. त्याला खूप घाम येऊ लागतो आणि त्याचा श्वासही फुलतो. गट्टू अशक्तपणामुळेच मैदानामध्ये पडतो. सगळे मित्र त्याला पाहून काळजीत पडतात. ते धावत त्याला उठवायला जातात आणि गट्टू रडू लागतो. गट्टू, काय झालं? तू ठीक आहेस ना? नाही चिंकी, मला खूप अस्वस्थ वाटतंय. असं वाटतंय मी कधी खेळू शकणार नाही. माझं कसं होईल चिंकी? ओफो गट्टू, हे तर होणारच होतं. रात्री झोपत नाहीस, जेवण करत नाहीस, दिवस रात्र गेम खेळत असतोस, मग अस्वस्थच वाटणार ना? काही टेन्शन नाही गट्टू. आम्ही पहिल्यासारखे तुला स्ट्रॉंग आणि हॅपी बनवून टाकू. त्यासाठी मला काय करावं लागेल? त्यासाठी तुला खाव्या लागतील हिरव्यागार पालेभाज्या. आमच्या सोबत खेळायला पाहिजे. तुला हवी व्यवस्थित झोप आणि खूप व्हिटॅमिन डी, जो तुला मिळेल सूर्याच्या किरणापासून. आणि सगळ्यात महत्वाचं गट्टू, तुला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टूला वाईट वाटतं, पण त्याला माहितीये की चिंकीचं म्हणणं खरंय. बरोबर आहे तुझं चिंकी. मला गेम खेळणं कमी करावं लागेल. गट्टू खरोखरच चिंकी आणि मित्रांचं म्हणणं ऐकून घरी जाऊन फोनला हात लावत नाही. आई त्याला जेवणात छान भेंडीची भाजी आणि पोळी देते. तो आनंदाने खाऊन सुद्धा घेतो. तो त्या रात्री वेळेवर झोपतो. गट्टूचे आई बाबा त्याला आरामात झोपलेलं पाहून हसू लागतात. शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये एका नवीन गेमची पुन्हा चर्चा सुरू होती. हा गेम एक फॅन्टसी गेम आहे, ज्यात जादूगर आणि ड्रॅगन्स आहेत. काय खरंच? काय गट्टू, पुन्हा गेमिंग भूत व्हायचंय की काय? हो, पण रोज नाही, आठवड्यातून फक्त एकदा. गट्टू, तू नाही सुधारणार. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.